सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। आपण काल बघितलं की अमृत याचा अर्थ काय हे काल आपण बघितलं। अमृत म्हणजे काय? अमृत जे मृत होऊ देत नाही ते असं काय आहे या जगामध्ये? तर ते म्हणजे शाश्वत सत्य। ते जे चैतन्य आहे ते प्राप्त करणं म्हणजेच अमृत आहे, हे आपण काल पाहिलं। त्याची जेव्हा त्या चैतन्याची ओळख होईल तेव्हाच आपल्याला अमृत मिळतं। आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजेच अमृत आहे। आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहतो आहोत। किस्वित् सर्वम इदम जगत वायु सर्वम इदम जगत म्हणजे काय? हे संपूर्ण विश्व म्हणजे काय आहे? सगळं विश्व म्हणजे काय आहे? इथे काय आहे? विश्वामध्ये काय आहे? अवकाश आहे ना, पण अवकाश म्हणजे रिकामी जागा आहे। मग या अवकाशामध्ये काय आहे? संपूर्ण विश्व हे कशाने पुरून भरून उरलेलं आहे? तर वायूनी। संपूर्ण विश्व हे कशाने भरून पावलेलं आहे? विश्व म्हणजे काय आहे? रिकामी जागा आहे, अवकाश आहे, ते स्पेस आहे। पण ते भरले कशाने? जी दिसत नाही पण सगळीकडे अस्तित्वात असते ती हवा या संपूर्ण विश्वामध्ये भरलेली आहे। तर वायूचं जे महत्त्व आहे ते याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे।
म्हणजे आपण जर असा विचार केला की संपूर्ण विश्वात अवकाश आहे, मग हे जे अवकाश किंवा आकाश आहे हे काय उत्पन्न करतं? आकाशाचं उत्पादन काय? जसं भूमीचं उत्पादन काय तर पिकं काढणं, नाही का? पिकं निर्माण करते ती. तसं आकाशाचं उत्पादन काय तर हवा, वायू. या वायूमुळे काय होतं? सगळ्या प्रकारच्या हालचाली होतात ना विश्वामध्ये. विश्वामध्ये हालचाल जी दिसते ती वायूमुळे. आपल्याला तर माहितीच आहे. संपूर्ण विश्वामध्ये हा वायू भरून राहतो, परंतु तो प्रत्येक प्राणीमात्रांच्या आतमध्ये प्राणरूपाने नाही आहे का? किती महत्त्वाचं काम आहे वायूचं. तो जिवंत ठेवतो. तो काय करतो? हे सगळं जे ब्रह्मांड आहे ना, सगळं जे ब्रह्मांड आहे त्या संपूर्ण ब्रह्मांडालाच वायू जीवन देतो. म्हणजे ढोबळमानाने जर विचार केला तर संपूर्ण ब्रह्मांडालाच हा वायू जीवन देतो. कारण सगळ्या हालचाली होतात या विश्वामध्ये त्या वायूच्या साह्याने होतात. परंतु सूक्ष्मरीतीने जर आपण विचार केला तर होतं काय? सूक्ष्मरीतीने पाहिलं तर तो प्रत्येकाच्या शरीराला, देहाला वायू हा आधार आहे, माहिती का? प्राणाशिवाय हा देह जगूच शकणार नाही. त्यामुळे हा वायू प्रत्येकाच्या शरीरात राहून तो जीव जगवतो. म्हणून वायूला काय म्हणतात? प्रकट स्वरूप म्हणतात. म्हणजे जे परमतत्व आपल्याला दिसत नाही, बरं का? वायूला एवढं मोठं स्थान आहे की जे परमतत्व आपल्याला दिसत नाही ते परमतत्व दिसण्याच्या रूपात जे आहे त्याला वायू म्हणतात. परमतत्वाचं प्रकट रूप म्हणजे वायू. सगळ्या प्राण्यांचं जीवन हे श्वासाच्या रूपात वायू निर्माण करत असतो. सगळेजण जे श्वास घेतात ते श्वासामुळेच सगळेजण टिकतात. वायू म्हणजे काय झालं? मग प्राणच झाला ना प्रत्येकाचा. जीवनशक्ती झाला वायू. म्हणजे काय आहे? नुसताच तो काही जीवनशक्ती नाही आहे, माहिती का? आपल्याला हवा मिळाली ना, म्हणजे श्वास मिळाला नाही तर आपलं मन, इंद्रिय सगळी निपचित होतात. म्हणजे इच्छा वाटत नाही हो. जर आपल्याला श्वासाचा त्रास व्हायला लागला तर इच्छा वाटत नाही आपल्याला की काही करावं, काही करू नाही. म्हणजे कोणतीच इच्छा आपल्याला वाटत नाही जर आपल्याला श्वासाचा त्रास व्हायला लागला तर. म्हणजे हा वायू आपलं मन किंवा इंद्रियसुद्धा तो उत्तेजित करतो. आणि वायू मिळाला की आपल्याला चालना मिळते. आणि आपण जे प्राणायाम करतो ना, प्राणायाम म्हणजे काय? ऑक्सिजन आतमध्ये टिकवणं आणि आतला कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणं. ह्या प्राणायामामुळे सुद्धा, म्हणजे ते सुद्धा वायूवरच अवलंबून आहे, तर त्या प्राणायामामुळे आपलं मन शांत होत जातं. अंतर्मुख व्हायला आपल्याला मदत होते.
इतकं या वायूचं महत्त्व आहे. आणि म्हणून वेदांमध्ये वायुसूक्त आलेलं आहे. वायुसूक्ताचा महिमा गायलेला आहे. पिप्पलाद ऋषींनी तो गायलेला आहे. हे जर सूक्त वायुसूक्त आपण गायलं तर शरीर मन बुद्धी यांना चालना मिळायला सुरुवात होते. आता पुराणांमध्ये याचं वर्णन असं केलेलं आहे की आकाशातले जे देवदेवता आहे हे सुद्धा वायूच आहे. म्हणजे ते काय नुसतं रूप आपल्याला दिसतं हो, शिवजींचं रूप वगैरे, परंतु ते वायुदेवतेच्या रूपात आहे. ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की लहानपणी आहे ना काय झालं माहिती आहे का, वायू किती महत्त्वाचं आहे हे दिसतं की ही पुराणामध्ये गोष्ट आहे की एकदा काय झालं, हनुमंत आहे ना लहानपणी खूप मस्तीखोर होता. त्याने काहीतरी मस्ती केली तर त्याचा अहंकार घालवण्यासाठी इंद्राला राग आला त्याचा, आणि इंद्राला राग आला म्हणून इंद्रामुळे हनुमानाला झटका बसला आणि तो जखमी झाला. हनुमान तेव्हा लहान होता, मग हनुमान जखमी झाला. परंतु हनुमानाचा पिता वायू ना पवन, त्याला खूप राग आला, माझ्या लाडक्या मुलाला असं केलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये वायू थांबवला. सगळे जीव गुदमरायला लागले आणि शेवटी या विश्वाची निर्मिती ज्यांनी केली आहे असे ब्रह्मदेव ब्रह्माजी ह्या पवन देवतेची विनवणी करू लागले. काहीही करून हे ब्रह्मांड मी निर्माण केलेलं आहे आणि हे जीव सगळे असे गुदमरू देऊ नकोस, त्यांच्यावर दया कर. आणि मग वायूचा राग शांत झाला आणि त्यांनी पुन्हा ब्रह्मांडामध्ये आपल्या शक्तीने हा सगळा वायू पुन्हा भरून टाकला. तेव्हा कुठे त्या जीवांना बरं वाटलं. म्हणजे वायूवर संपूर्ण जीवन असं अवलंबून आहे. पुढचा प्रश्न असा आहे किस्वित एकहा विचरते. विचरणे म्हणजे फिरणे. असा कोण आहे की जो एकटाच सगळीकडे फिरत असतो, त्याला कोणी बरोबर नाही लागत. फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा पुन्हा. असा कोण आहे जो एकटाच सगळीकडे फिरत असतो? त्याचं उत्तर आहे सूर्य हा एकहा विचरते. सूर्य हा केवळ एकुलता एक आहे की जो एकटाच सगळीकडे भव्य प्रवास करत असतो. भव्य प्रवास म्हटलं तरी चालेल. इतका प्रवास करतो सूर्य, थांबतच नाही.
अनंत कष्ट करतो. जर तुम्ही दुसरं एक उदाहरण घेतलं, जंगलचा राजा म्हणून म्हणवणारा जो सिंह आहे, तर सिंहाला तर सगळे घाबरतीलच ना. तो सिंह अतिशय हुशार, अतिशय पराक्रमी, बलवान. तो एकटाच डौलात फिरत असतो जंगलात. त्याच्याबरोबर कोणी राहील का कधी? सांगण्याचा उद्देश असा आहे की आज आमच्यामध्ये एवढं चैतन्य आहे भरलेलं, आणि आम्ही अगदी छोट्याशा बाळासारखे घाबरून आणि सारखं आम्हाला सोबत कोणीतरी लागतं, पण अत्यंत एकटेपणाने म्हणजे काय, एकांतवासानी, कुठल्याही संघांची आम्हाला गरज नाही आहे, कुठल्याही आसक्तीची, कुठल्याही माणसाची, कुठल्याही वस्तूंची, कशाचीही गरज नाही. आम्ही डामडौलानी एकटेच्या एकटे प्रवास करू शकतो. याला म्हणतात पराक्रम. आणि हा जर पराक्रम आपल्यामध्ये असेल तरच आपल्याला आत्मतत्व प्राप्त होतं. नाहीतर अगदी सतत घाबरत जीवन जगायचं, मग 2 पावलं पुढे आणि 1 पाऊल मागे, त्याला काही अर्थ नाही. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सूर्याचा जर प्रवास पाहिला ना, इतकी भव्यता आहे त्या प्रवासात, अतिशय भव्यता. म्हणजे संपूर्ण आकाशामध्ये, आकाशाला थांग तरी आहे का? पण आपली उष्णता, आपली किरणं, आपला प्रकाश पसरवत असला तरीसुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे कसला तो, म्हणजे किती तास, 8-8, 12-12 तास, सकाळी 8 ते संध्याकाळी 6, 10 तास नुसता फिरत असतो. तो नुसता चालतो. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, एकटं सतत प्रवास केला की आपला आंतरिक आत्मविश्वास वाढतो, आणि तोच सूर्याचा आत्मविश्वास आहे. आणि ही जी आपली आंतरिक शक्ती आहे, ती जे आपल्याला सांगत असते, तो प्रतिध्वनी म्हणजेच तर चैतन्य आहे. पण तो आपल्या आतमध्ये खुलू द्यायला आपण वाव तरी देतो का? आणि हे जे आपलं सामर्थ्य आहे, आपण एकटेपणे प्रवास करणं म्हणजे काय? एकटेपणे म्हणजे काय? प्रत्येक कुटुंबामध्ये एकट्याने राहायचं असं नाही मी सांगते, पण सारखं आपल्याला कोणीतरी हवं असतं. एकटं राहायची आम्हाला भीती वाटते. तसं नाही, ते तर नकोच आहे व्हायला, परंतु सगळ्यांमध्ये जरी असलं तरी आपण ईश्वर चिंतनामध्ये एकटे असलो पाहिजे सतत. आणि काय आहे माहिती का, एकटं असल्यामुळे एकट्याचा जो प्रवास आहे, एकट्याचा प्रवास म्हणजे काय माहिती का, त्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा हा जो प्रवास आहे, तो प्रवास आपल्याला चैतन्यापर्यंत घेऊन जातो. आणि तो प्रवास आपल्यामध्ये हे निर्माण करतो, आत्मविश्वास निर्माण करतो. आणि हा आत्मविश्वास हे काय आहे माहिती का, ईश्वरापासून मिळालेली शक्तीच आहे, दुसरं काही नाही आहे.
आत्मविश्वास म्हणजे आता सूर्याकडे जर आपण पाहिलं तर सूर्याने काय केलंय, ईश्वराने सूर्याला एक धर्म दिलाय. धर्म म्हणजे काय माहिती का, गुण. धर्म ह्याचा अर्थ असा गुण की त्या गुणाशिवाय सूर्य असू शकत नाही. म्हणजे सूर्य म्हणजेच उष्णता, उष्णता म्हणजेच सूर्य, सूर्य म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच सूर्य. याला म्हणतात सूर्याचा धर्म. सूर्य आणि प्रकाश उष्णता वेगळं केलं तर सूर्याचं अस्तित्वच नाही. मग म्हणजे नुसत्या त्या प्रकाश आणि उष्णता या अस्तित्वानेच केवळ सूर्य ओळखला जातो. याला म्हणतात सूर्याचा धर्म. तर ईश्वराने हा धर्म दिलाय सूर्याला आणि त्या धर्माचं अखंडितपणे क्षण क्षण सूर्य पालन करतोय. कसं पालन करतोय तर तो आपला जो धर्म आहे सूर्य प्रकाश आणि उष्णता सारखा वाटत फिरतो आणि सारख्या प्रकाश आणि उष्णतेमध्येच तो राहतो. आता मला सांगा, चैतन्य हा आपला गुणधर्म, आपण चैतन्यात सारखे राहतो का हो? म्हणजे निसर्गाच्या किती विरुद्ध जायचं. आता सूर्य जर प्रकाश आणि उष्णतेतच राहिला नसता तर जीव तरी जगले असते का? पण आपण मात्र जगतोय. पण हाल अपेष्टा किती आहेत. आपला धर्म काय आहे? आपला धर्म म्हणजे देहापासून अलिप्त राहून केवळ चैतन्य हाच आपला धर्म आहे ना. मग ते चैतन्याचं फिलिंग सारखं करणं म्हणजे त्या धर्मात राहणं आहे का नाही? आणि धर्मात राहायचं नसेल तर काय होणार आहे? धर्मात जर राहायचं नसेल तर काय होणार आहे? निसर्गाच्या विरुद्धच राहणार आहे नेहमी आणि त्रास होतच राहणार आहे. अखंडितपणे तो आकाशातून मार्गक्रमण करतोय सूर्य आणि तो मावळतो तरी कसा? रुबाबात मावळतो तो दुसऱ्या दिवशी येण्यासाठी. तो कधीही विश्रांती घेत नाही आणि सांगायचं म्हणजे विश्रांती जरी घेतली नाही तरी तो कधीही थकतही नाही. आपण आपल्या जीवनात धर्म आत्मसात केला आहे का हे आपण बघू. ईश्वराचा आत्मविश्वास आणि शांतता ही आपण ईश्वराकडनं प्राप्त केली आहे का? धर्म प्राप्त करून, धर्म घेऊन ही ईश्वराकडनं शक्ती घेणार आहोत आपण. जर आपण आपल्या धर्मानुसार वागलो तर ईश्वरच आपल्या जीवनात उदात्त आदर्श निर्माण करतो, उच्चतेकडे नेतो तो आपल्याला आपोआप. आणि काही फालतू गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. मग काय होतं? निस्वार्थपणे जर आपण काम केलं तर सकारात्मकतेचं लोटच्या लोट आपल्याबरोबर वाहत येतो प्रवाह. आणि मग आपल्याला प्रयत्न करताना सुद्धा अपयशाची कधी भीती वाटत नाही. म्हणजे काय आहे मुळात? काय आहे? माझा धर्माचं जर मी पालन केलं, धर्म म्हणजे काय? माझ्या गुणधर्माचं जर मी पालन केलं, मी कोण आहे? मी चैतन्य. मी चैतन्य आहे म्हणजे मी काय काय करायला पाहिजे आहे. मग मी या विश्वातल्या वस्तूंशी लिप्त होऊन चालेल का? चैतन्य या विश्वातल्या वस्तूंशी लिप्त होतं का कधी?
वस्तूंची आसक्ती चैतन्याला आहे का? चैतन्य भूत भविष्याचा विचार करतं का? सगळ्या बाबतीत चैतन्याचे गुण आजमावायचे. चैतन्याला अहंकार आहे का? चैतन्याचे कोणतेच गुणधर्म आपण आपल्यामध्ये अनुभवत नाही, म्हणून आपल्याला त्रास होतो. आपण मुळात चैतन्यच आहोत. आता तो जर धर्म पाळला आपण तर त्रास होणार नाही. ॲक्च्युअल काय आहे, हा जो सूर्य आहे ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सूर्य म्हणजे काय? शक्ती. सूर्य म्हणजे एक प्रकारची शक्ती. सूर्य म्हणजे काय? आपल्याला जगायला जी ऊर्जा लागते ना, ती ऊर्जा म्हणजे सूर्य, हो ना? जीवनाची शक्ती म्हणजे सूर्य. हा सूर्यच मुळी आपल्या देहामध्ये प्रतिबिंबित होतो, परावर्तित होतो. म्हणजे काय? आपला देह आहे ना, त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्याच्यामुळे सूर्याचं प्रतिबिंब, सूर्याचीच एवढी ताकद आहे तर त्याच्या प्रतिबिंबाची ताकद असणारच आहे. आणि त्याचं जरी प्रतिबिंब पडलं, म्हणजे आता आपल्या आतमध्ये सूर्याची शक्ती आली आणि तरीही तो सूर्य आपली जी इंद्रिय मनबुद्धी अहंकार आहेत ह्यांचे गुण घेऊन बाहेर नाही पडत. जरी सूर्याची शक्ती आपल्या देहामध्ये परावर्तित होत असली तरी तो आपली इंद्रिय मनबुद्धी यांच्या हीनतेच्या गुणधर्मांनी तो लिप्त होत नाही. त्याचं स्वतःचं ठरलेलं असतं आणि स्त्रोत कधीच लिप्त होत नाही. तो स्त्रोत आहे, इतरांना जगवणारा आहे. तो जसाच्या तसाच राहतो. इंद्रिय मनबुद्धीमुळे सूर्यावर परिणाम होत नाही, जरी तो आपल्या देहात राहत असला प्रतिबिंब रूपाने तरी. जातः कहा जायते पुनः, हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जातः कहा जायते पुनः म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे
ज्याचा जन्म झालेला आहे आधी, तो पुन्हा कसा काय जन्माला येतो? असा कोण आहे जन्म झाल्यावर पुन्हा जन्माला येतो? असा कोण आहे? जातः म्हणजे जन्म झालेला. असं कोण आहे? जायते पुनः, परत जन्माला येतो. एखादं बाळ जन्माला आलं तर ते दुसऱ्यांदा जन्माला येतं परत, असं होतं का? नाही ना. आलं म्हणजे आलं, झालं. तर त्यांनी सांगितलंय की पुन्हा जन्माला येणारा, एकदा जन्मून पुन्हा जन्माला येणारा तो आहे चंद्रमा. का बरं याला परत जन्माला येणारा म्हटलेलं आहे चंद्राला? गंमत आहे. खूप मोठी गोष्ट शिकायला मिळणार आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. म्हणजे काय? त्याला स्वतःचा प्रकाश नाहीये. सूर्याचा प्रकाश त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतो. सूर्याचा प्रकाश त्याच्यामध्ये परावर्तित होतो चंद्रामध्ये. आणि चंद्रामध्ये सूर्याचा प्रकाश परावर्तित झाल्यानंतर तो दुसऱ्यांदा जन्माला येतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये. मग त्याचं अस्तित्व म्हणजे त्याचा पहिला जन्म. पण सूर्याचा प्रकाश जेव्हा चंद्रामध्ये परावर्तित होतो तेव्हा त्याचा दुसरा जन्म, तेव्हा तो काय होतो? व्यक्त होतो ना, आपल्याला दिसू लागतो चंद्र. त्याच्यामुळे 2 वेळा चंद्राचा जन्म होतो. आणि जरी हे ठीक असलं तरी सुद्धा दुसरंही आणखीन एक कारण आहे की चंद्राला पुनर्जन्म आहे असं म्हणण्याचं. म्हणजे 2दा, एकदा जन्मून तो परत जन्मतो. आता तुम्ही पाहता, एका पंधरवड्याला चंद्र मोठा 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 होत जातो. दुसऱ्या पंधरवड्याला चंद्र बारीक 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 होत जातो. हे का आहे माहिती का? चंद्राचे गुणधर्म हे का आहेत असे? तो स्वयंप्रकाशित नाही आहे. सूर्यामध्ये असं होतं का सांगा? सूर्यामध्ये असं होत नाही. चंद्र स्वयंप्रकाशित नाही आहे. दुसऱ्या पंधरवड्याला तो पूर्ण चंद्रापासून ते पूर्ण नाशवंत इथपर्यंत त्याची अवस्था प्राप्त होते. म्हणजे तो हळूहळू छोटा 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 होत जाऊन पूर्णपणे नाहीसा होतो. म्हणजे अमावस्येला चंद्र दिसत नाही. आणि म्हणून त्या अर्थाने प्रतिपदेला तो अगदी छोटीशी कोर दिसते त्याची. त्या अर्थाने त्याला म्हटलं आहे की चंद्र एकदा जन्माला येतो आणि परत दुसऱ्यांदाही तो जन्माला येतो. आता हे का बरं सांगितलं? आपलं पुन्हा एकदा आठवण करून येते. आंतरिक यज्ञ काय आहे यातला? चंद्राचं जे क्षीण होणं आहे हे कशा समान आहे? जीवाच्या क्षीण होण्यासाठी. आता बघा, सूर्याचा प्रकाश जेव्हा परावर्तित होतो चंद्रामध्ये, तुम्हाला माहिती आहे, हे बघा, परावर्तित म्हणजे काय? प्रतिबिंबित म्हणजे काय?
एक आरसा आहे खोलीमध्ये. आरशासमोर लाईट किंवा बल्ब लावला आहे. त्या आरशामध्ये बल्बचं प्रतिबिंब पडून खोलीत एवढं परावर्तित होतं, म्हणजे पसरतं, जबरदस्त पसरतं आणि खोलीला प्रकाशित करतं. याला म्हणतात परावर्तित होणं, प्रतिबिंबित होणं. म्हणजे ही संकल्पना जर कळली नसेल तर. आता सूर्याचं प्रतिबिंब चंद्रात पडतं, म्हणजे सूर्याचा प्रकाश, परावर्तित झालेला प्रकाश चंद्रामध्ये पडतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. आता दुसऱ्यांचा प्रकाश घेऊन जो चंद्र राहतो त्याला काही स्वतःचा प्रकाश नाही आहे. तो नाही का क्षीण होणार? दुसऱ्याच्या शक्तीवर अवलंबून आहे, क्षीण होणारच ना. तेच आता हे उदाहरण मनुष्यामध्ये, मानवामध्ये, देहामध्ये चैतन्य परावर्तित होतं. वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. चैतन्य परावर्तित होतं. आम्ही जो अभ्यास करतो तो फार पुढचा असतो की मी म्हणजे चैतन्य आहे. हां, पण आत्ता इथे एक समजावून घ्यायचं आहे. या देहाला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही, देह जड आहे. मग चैतन्याचा प्रकाश या देहामध्ये आणि देहाबरोबर असलेल्या देहातल्या सगळ्या इंद्रिय, मनबुद्धी, चित्त, अहंकार यांच्यामध्ये चैतन्याचा प्रकाश परिवर्तित होतो. चैतन्य परावर्तित होतं. परावर्तित, परिवर्तित नाही, परावर्तित होतं म्हणजे प्रतिबिंबित होतं. मी जे आत्ता बोलू शकते हे चैतन्य माझ्यात प्रतिबिंबित झालेलं आहे. एक लक्षात ठेवा, या इतक्या अशुद्ध मनामध्ये आणि जड देहामध्ये चैतन्य राहू शकत नाही. म्हणून याला म्हणतात PhDचा वर्ग. आता पुढचं आहे, तुम्हाला धक्का बसला असेल. चैतन्य हे प्रतिबिंबित झालेलं आहे. देह कसा आहे आपला? जड, वासनांनी अजून जड, मन अशुद्ध, त्याच्यामुळे ते अजून जड, बुद्धी जड. याच्यामध्ये चैतन्य राहू शकत नाही. स्वतः चैतन्य प्रतिबिंबित झालेलं आहे. आणि ही सोय का केली आहे तर इतर सगळे जे जीव आहेत, मानव प्राणी, त्यांचं कर्म जे आहे ती अनेक कर्म साठलेली आहेत. ती कर्म करता यावीत त्यांना, म्हणून सगळ्यांमध्ये सामान्यतः चैतन्य प्रतिबिंबित होतं, परावर्तित होतं. परावर्तन समजलं तुम्हाला? बल्ब आहे, आरशासमोर लावला आहे, आरशाने बल्बचा प्रकाश परावर्तित केला, पसरवला आहे. त्याप्रमाणे देह आहे, देहामध्ये समोर चैतन्याचा प्रकाश आहे, तो परावर्तित झालेला आहे, देहामध्ये पसरलेला आहे. तो जसा खोलीमध्ये प्रकाश पसरतो तसा. आणि त्या पसरलेल्या प्रकाशाच्या साह्याने आपण व्यवहार करतो.
त्याच्यामुळे आपण अवलंबून कोणावर आहोत? दुसऱ्यावर, चैतन्याच्या प्रकाशावर आपण अवलंबून आहोत. फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का हा. आता हेल्पलेस वाटत असेल तुम्हाला की आम्ही काहीच करू शकत नाही, पण तसं नाही आहे. ते प्रवास अत्यंत सुंदर आहे. आपण त्या चैतन्याच्या परावर्तनावर अवलंबून आहोत. कुठपर्यंत हा प्रवास आपल्याला कुठपर्यंत करायचा आहे, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आमचा जो जीव आहे, म्हणजे आमचं जे जीवन आहे ते चैतन्याच्या प्रतिबिंबावर अवलंबून आहे. चैतन्याचा प्रकाश प्रतिबिंबित झाला आहे आमच्यामध्ये. म्हणून जसा चंद्र क्षीण होतो दुसऱ्याच्या शक्तीवर असल्यामुळे, अवलंबून असल्यामुळे, तसं देहाला काही स्वतःचा प्रकाश नाही, म्हणून देहही क्षीण होतो. एक तर या कारणाने की दुसऱ्याच्या प्रकाशावर, चैतन्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे, या कारणाने. आणि दुसरं म्हणजे वासना अंधकारमय, त्याच्यामुळे तो क्षीण होतो. अनेक वासनांनी देह क्षीण होऊन जातो आणि मग पुन्हा पुन्हा वाऱ्या करतो, पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा पुन्हा क्षीण होतो. कारण त्याला हे सत्य समजलेलं नसतं, हे सिक्रेट समजलेलं नसतं. काय सिक्रेट आहे? तर आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का? देहाचे गुणधर्म घेऊन, देह हा आपला धर्म आहे का? आम्हाला सांगा. जडत्व हा आपला धर्म आहे का? देहाच्या धर्माने आपण वागतो. आपण स्वतःचं स्वरूप विसरलो आहोत. आपण चैतन्याच्या धर्माने वागत नाही. म्हणून आम्ही चैतन्य हे दुसरं आमच्यापेक्षा, कारण आम्ही देहाच्या धर्माने वागतो, म्हणजे आम्ही देह आहोत असं आम्ही मान्य केलं. ते आम्ही मान्य केल्यामुळे चैतन्य ही दुसरी गोष्ट आहे की जे आमच्यामध्ये प्रतिबिंबित होतं. मग चैतन्यावर अवलंबून आहे म्हणून आम्ही क्षीण 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 होत जातो आणि नाश पावतो आणि पुन्हा जन्म घेतो. आता आम्ही चैतन्य आहोत हे जाणून हळूहळू आम्ही चैतन्याचे धर्म पालन करायला सुरुवात केली. आम्ही निर्गुण निराकार आहोत, आम्ही शुद्ध आहोत, आम्ही व्यापक आहोत. आम्ही तर चैतन्याचे गुणधर्म पाळायला सुरुवात केली. तर आम्ही काय होऊ? प्रतिबिंब वगैरे करायची गरज नाही. दुसऱ्याच्या प्रतिबिंबावर आम्ही अवलंबून नाही, तर आमचंच प्रतिबिंब आम्ही दुसऱ्यामध्ये पाडतोय. आमचाच प्रकाश आम्ही दुसऱ्यामध्ये परावर्तित करतोय आणि दुसऱ्याला आम्ही जगवतोय. असं होईल. किती मोठी गोष्ट आहे ही. आणि शिवाय म्हणजे काय करायला पाहिजे माहिती का? आम्ही देह आहोत या विचाराचं शिफ्टिंग करून आम्ही चैतन्य आहोत या विचारामध्ये यायला पाहिजे. मनाशी सुद्धा चंद्राची तुलना केलेली आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलासारख्या बदलत जातात त्याप्रमाणे मनाच्याही कला बदलत जातात. मनामध्ये सारखे विचार वेगवेगळे येतात. मनाचे काय म्हणतात मूड्स सारखे बदलतात आणि मनावर सगळं बुद्धीचं कार्य अवलंबून आहे. अक्षरशः चैतन्य प्रतिबिंबित होतं ते सगळ्यात जास्त बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतं चैतन्य, कारण सगळ्यात जास्त बुद्धी सूक्ष्म आहे.
पण ते बुद्धीमध्ये झालं पाहिजे. बुद्धीत चालवली तर ते हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये उतरत जाईल. असे आजचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते. म्हणजे काय माहिती का, की मनाचे तर मूड इतके बदलतात. आणि मन हे कसं आहे, मन हे सुद्धा चैतन्याच्या परावर्तनावरच अवलंबून आहे. देहामुळे जड आहे ना, ते पंचमहाभूतात्मकच आहे. आणि म्हणून आपण झोपलो की आपल्याला स्वप्न पडतं ना, तेव्हा माणूस कधी चिंतेत असतो, कधी काळजीत असतो, कधी रागद्वेषात असतो, तेव्हा त्याला स्वप्न पडतात. म्हणजे आपण झोपल्यावर सुद्धा मन पुन्हा पुन्हा जागं व्हायला बघतं. पुन्हा पुन्हा त्याचे मूड्स बदलत राहतात. आणि जागृत आपण जेव्हा असतो त्यावेळी मनाला खूपच व्यक्त व्हायचं असतं. हे कारण आहे मन प्रकटीकरणाचं. पुढचा जो प्रश्न आहे तो सांगत नाही आहे, पण तो या प्रश्नाला जास्ती क्लिअर करणार आहे. ते आता आपण उद्याच्या भागात बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.